ॐ श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। नारायणं समारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे। ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतिरूपा सनातनी सर्वविद्याधिदेवी या तस्यै वाण्यै नमो नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया सर्वोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। वंशी विभूषितकरान् नवनीरदाभात् पीताम्बरात् अरुणबिम्ब फलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखात् अरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। परम कारुणिक भगवान श्री कृष्णचंद्राच्या अपार कृपेतून आपला प्रतिदिन चालणारा हा श्रीमद भागवत सत्संग आणि या श्रीमद भागवत सत्संगामध्ये काल आपण सर्वांनी श्रवण केलं होतं की देवी कुंती जी आहे भगवान परमेश्वराची अत्यंत मधुर अत्यंत गोड स्तुती गात आहे। अत्यंत मधुर स्तुती या ठिकाणी माता कुंती जी आहे भगवान परमेश्वराच्या श्री चरणांवर आपलं सर्वस्व समर्पित करून परमात्म्याला सर्वस्व अर्पण करून
एक अनिष्ठ अत्यंत भक्तियुक्त वचन बोलून, हे भगवान, हे परमात्मन, अत्यंत करुणानिधान आहात आपण. माझ्या संपूर्ण जीवनामध्ये आलेल्या प्रत्येक संकटामध्ये मला केवळ आणि केवळ तुम्हीच तारणहार म्हणून समोर आला आहात. प्रत्येक वेळी मला तुम्ही अत्यंत व्यवस्थितपणे तारून नेलेलं आहे. हे भगवान, हे नारायण, हे पद्मलोचन, तुम्हाला माझा नमस्कार असो. अशा प्रकारे अनेक प्रकारे स्तुती करत करत त्या ठिकाणी भगवती कुंती आता पुढे म्हणते की हे भगवन, त्वयि मे नन्य विषया मतिर्मधुपते सकृत रतिमुद्वहता दद्धा गंगैवो घमुदन्वती. हे भगवन, हे नारायण, मला असं वाटतं की बस आता काय आहे, जशी गंगा मा भगवती गंगा जी पतित पावनी त्रिभुवन तारिणी आहे, ती जशी सतत संलग्न असते, समुद्र वाहत असते आणि वाहत वाहत तिचं एक लक्ष्य आहे की समुद्राला भेटायचे आणि ती अविरत अगदी प्रवाहित आहे, अजिबात विश्रांती नाहीये. ती जशी प्रवाहित आहे आणि समुद्रामध्ये जाऊन मिळते मा भगवती गंगा, त्याचप्रमाणे माझी अशी इच्छा आहे की माझी बुद्धी अशी स्थिर व्हावी आणि माझ्या अंतःकरणामध्ये आपल्या भक्तीची ती अशी धारा निरंतर प्रवाहित राहावी. जशी नदी समुद्राला मिळते तशीच मी आपल्यामध्ये अशा प्रकारे मिळून जावं की त्या ठिकाणी जसं नदीचं पाणी वेगळं आणि समुद्राचं वेगळं असं तिथे काही उरत नाही. नदी आणि समुद्र मिळून गेल्यानंतर जसे एक रूप होऊन जातात, त्याच प्रकारे मला तुमच्याशी एक रूप होऊन जायचे. हे भगवान, हे परमात्मन, अशी कृपा करा. मी अत्यंत दुर्बुद्धी आहे, जड आहे, बुद्धी अत्यंत माझी कुंठित आहे. या सर्वाला तुम्ही तारण करा. हे भगवान, मन्ये त्वाम, आणि मला माहित आहे, माझी तर अशी मान्यता आहे की तुम्ही स्वतः हे सगळं काही करतात आणि माझी जी प्रार्थना आहे ती तुम्ही ऐकू पण शकता आणि तुम्हीच त्याला पूर्णही करू शकता, कारण यांच्यापेक्षा जास्त सामर्थ्य आणि कोणाकडेच नाहीये. भगवती कुंती म्हणते की मन्ये त्वाम कालम, मला माहित आहे तुम्ही साक्षात काल आहात. म्हणजे भगवान परमेश्वर श्रीकृष्ण जे की यदुवंशामध्ये यादवांच्या मध्ये लपून त्या ठिकाणी आपली लीला करतात. वस्तुतः यादव असल्यास त्या ठिकाणी फक्त ते नाटक करतात, परंतु भगवान साक्षात हे काल आहेत. आज या कुरुक्षेत्रावर भगवान परमेश्वर स्वतः त्या ठिकाणी संपूर्ण जीवांना त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाल्यानंतर सर्वांना काळ बनून भगवान स्वतःमध्ये स्वीकार करतात. जेव्हा भगवान परमेश्वराची स्तुती केली होती अर्जुनाने, दशमाध्याय ऐकला, श्रीमद भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये भगवंताने आपल्या विभूती सांगितल्या सगळ्या, की मी कुठे कोणत्या रूपामध्ये असतो. मग सगळा विभूती योग सांगून झाल्यानंतर भगवंताला अर्जुन म्हटला की देवा, तुम्ही काय करा, ते जी विभूती तुम्ही सांगितली त्या विभूतीचं मला दर्शन करवा. मला इच्छा आहे की ते मी साक्षात असं पाहावं. भगवान परमेश्वरानं दिव्य दृष्टी दिली, कारण आपले सामान्य डोळे त्या परमेश्वराचं दिव्य रूप पाहण्याकरता योग्य नाही. म्हणून भगवान म्हणतात, दिव्यम ददामि ते चक्षु पश्य मे योगमीश्वरम. ती जी दिव्य दृष्टी दिली तेव्हा अर्जुनाने ते दिव्य रूप पाहिलं आणि आता जेव्हा स्तुती करतोय तर अर्जुनाने पाहिलं की हे भगवान, मी ज्या लोकांना मारेल अशी मी स्वतः इच्छा करतोय की हे सगळे लोक मी मारणार आहे, वस्तुतः हे आधीच सगळे मेलेत. कारण या ठिकाणी आहे भगवंताने जेव्हा शंख वाजवला होता, भगवंताच्या एका शंखनादामध्ये त्या सगळ्याच्या सगळ्या अक्षौहिणी सैन्य जागी मरून गेलं होतं. भगवंताचा फक्त शंख ऐकला हे सगळे मरून पडले होते. फक्त अर्जुनाला करायचं काय, एक निमित्त बनून फक्त तीर सोडायचंय, बस एवढं निमित्त बनायचंय. वस्तुतः ते सगळे मेलेलेच आहेत, त्या मेलेल्यांना परत मारायचे. आणि इथे सांगितले, अर्जुन जेव्हा स्तुती करतो की देवा मारणारे तुम्हीच आहे,
मरणारेही तुम्हीच आहेत आणि मेल्यानंतर त्या सर्वांना आपल्या मुखामध्ये ग्रहण करणारे देखील तुम्हीच स्वतः आहात. म्हणजे तुम्ही काल आहात, कालाचेही काल आहात. म्हणून मला तर वाटतं की हे भगवान, माझी अशी मान्यता आहे, मन्येत्वाम, मला तर माहित आहे तुम्ही काल आहात साक्षात. पुढे म्हणता ईशान, ईशानम अनादि निधनम विभुम. हे भगवान, आपण तर अनादि आहात. अनादि म्हणजे काय? ज्याचा आदी नाही तो अनादि, आणि ज्याचा आदी नाही त्याचा अंत कसा काय असेल बरं? कारण ज्याचा जन्म आहे त्याचा मृत्यू आहे, परंतु ज्याचा जन्मच नाही त्याचा मृत्यू कसा? मृत्यू होण्याकरता जन्म व्हावा लागेल ना. आणि ज्याचा मृत्यू झाला परत त्याचा जन्म आहे. जातस्य हि ध्रुवो मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च. परंतु भगवान परमात्मा तर अनादि आहे, ज्यांचा आदिच नाहीये. कारण त्यांना जन्म देणारा कोण आहे बघा? या संपूर्ण चराचराला जन्माला देणारा तो आहे, जन्माला घालणारा परमात्मा आहे. मग त्याला जन्माला देणारा कोण आहे? त्यालाही कोणी उत्पन्न करू शकत नाही, कारण की तो उत्पन्न होऊच शकत नाही. सृष्टीच्या आधी तोच होता आणि अंतामध्येही तोच राहणार आहे. तो निरंतर स्थिर, शाश्वत आणि एक गूढ आहे. म्हणून भगवान, तुम्ही अनादि निधन आहात, तुम्ही ईशान आहात. आणि असं नाही विभू आहात. विभू म्हणजे व्यापक, ओमनी प्रेझेंट, सगळीकडे जो उपस्थित आहे, सगळीकडे उपस्थित. विभू, जसं आकाश हे ज्याला विभू म्हटलं जातं. आकाश अशी एक जागा दाखवा जिथे आकाश नाहीये. आकाश म्हणजे असं वर बघितलं जे निळं निळं दिसतं त्याला म्हणू नका आकाश. आकाश म्हणजे पोकळ जागा. ही पोकळ जागा कुठे नाहीये बरं? प्रत्येक ठिकाणी आहे. इथे आहे, तिथे आहे, तिथे आहे, सर्वत्र आकाश विद्यमान आहे. आणि आपलं जे 5 भौतिक शरीर बनलेलं आहे हे सुद्धा पंचमहाभूताचं आहे. याच्यामध्ये सुद्धा आकाश तत्व आहे. अर्थात जसं विभू आहे आकाश, सगळीकडे व्यापक आहे, त्याच प्रकारे परमात्मा आकाशासारखा विभू आहे, व्यापक आहे. परंतु मग आकाश आणि परमात्म्यामध्ये फरक काय राहिला बरं? मग आकाश म्हणजे परमात्मा आहे का? तर नाही. आकाश जो आहे त्रिकाळ अबाधित नाहीये. तो आकाश आता आहे, पूर्वी नव्हता. हा सुद्धा उत्पन्न होणारा आहे आणि याचा सुद्धा विनाश आहे. म्हणजे हा वस्तू परिच्छिन्न आहे, देश परिच्छिन्न जरी नसला तरी काल परिच्छिन्न मात्र नक्की आहे. काल परिच्छिन्न म्हणजे पहिल्यांदा नव्हता, आता आहे, परंतु नंतर राहणार नाही. परंतु भगवान परमात्मा पहिलेही होते, आताही आहे, नंतरही आहे. अर्थात आकाशापेक्षा वेगळं, परंतु विभू आहे, सर्वत्र व्यापक आहे परमात्मा. म्हणून मला माहित आहे, हे कृष्ण, तुम्ही समोर असं यादव रूपामध्ये आला आहात, परंतु मला माहित आहे तुम्ही व्यापक आहात. समम चरंतम, तुम्ही समान रूपामध्ये सर्वत्र विचरण करतात. बघा उपनिषदही सांगतात त्या ठिकाणी, तदेजति तन्नेजति तद्दूरे तद्वंतिके. तदेजति, उपनिषदाची वाक्य बघा सगळे. भगवती कुंती देवी किती परम ज्ञानी आहे. म्हणते की भगवान तुम्ही समान रूपाने व्यापक आहात, सगळीकडे तुम्ही विचरण करतात. तदेजति, तो परमात्मा तो चालतो. तद न एजति, तो चालतही नाही. तद्दूरे, तो दूरही आहे. तद्वंतिके, तो आतही आहे, तो जवळही आहे. कसं बरं बघा? तदेजति म्हणजे म्हणतात की तो चालतो. चालतो हे कसं म्हणायचं? हे थोडं, भगवान त्या ठिकाणी चालतो म्हणतात, परमात्मा काय चालतो, कसं म्हणणार? तदेजति. समजा तुम्ही इथं बसलेले आहात, आता अकोलनेर मध्ये आहात आणि असं झालं की म्हटलं आपल्याला दिल्लीला जायचं. बघू, तुम्हाला विचारलं की इथे परमात्मा आहे का? तुम्ही म्हटले हो आहे ना. मग तुम्हाला विचारलं दिल्लीला आहे का परमात्मा? म्हणे जाऊन बघावं लागेल आहे की नाही. म्हणून तुम्ही काय केलं? एकदम सुपरफास्ट विमान घेतलं एखादं, सगळे बसले आणि सगळ्यात वेगवान आहे म्हणून निघाले तुम्ही. 2, 2.5, 3 तासामध्ये दिल्लीत हजर. तिथे जाऊन पाहिलं की परमात्मा आहे का? म्हणजे हो, इथे तो आहे की. आणि मग तुम्हाला विचारलं तिथे पण होता तो? हो, बघा की नाही, तिथे होता. मग तू इतका पटापट आमच्या आधी येऊन पोहोचला, याचा अर्थ तो विमानापेक्षा जास्त गतिशील आहे असं आपण म्हणू. म्हणजे तो चालतो की नाही? तिथे होता, तो चालत इथे आला, याचा अर्थ तो चालतो. तर न एजती, कारण की तो चालतही नाही, कारण सर्वत्र व्यापक आहे. तुम्ही म्हणणार तो आता इथे आला म्हणजे दिल्लीला आला, याचा अर्थ तो अकोलनेरला नाही का?
आता इथेही आहे तिथेही आहे, अर्थात तो चालत नाही, कारण त्याला चालायची गरज, तो सर्वत्र व्यापक आहे, आपल्याला गरज आहे चालायची. आपण इथे आहोत, घरी नाही, घरी असलो की दुकानात नाही, तिकडे असलो की मंदिरात नाही. आपली ही अशी अवस्था आहे की आपण जो आहोत तो परिच्छिन्न आहे. भगवान परमात्मा समान रूपाने सर्वत्र विद्यमान आहे. तर दूरे, तो दूरही आहे, तो जवळही आहे. जे अज्ञानी मूढ, अत्यंत अज्ञानामध्ये लिप्त असणारे जे अज्ञानी जीव आहेत ते कसे, त्यांच्याकरता परमात्मा दूर आहे, कारण की ते कधी चिंतन करत नाही, त्यांनी कधी भक्तिभाव कधी केला नाही, त्यांनी पूजन अर्चन वंदन कधी केलं नाही, त्यांच्याकरता परमात्मा अत्यंत दूर आहे. परंतु ज्यांनी भगवान परमेश्वराचं चिंतन केलंय, ज्यांच्याकरता परमात्मा निरंतर अंतःकरणामध्ये विराजमान आहे, त्यांच्याकरता जवळ आहे, अत्यंत जवळ. त्याच्यापेक्षा जवळ आणखी दुसरं काही तत्व नाही. म्हणून तद्दूरे तद्वंतिके तदंतरस्य सर्वस्य तदंतरस्य सर्वस्य तदु सर्वस्यास्य बाह्यतः. तो परमात्मा सगळीकडे अत्यंत समान रूपाने विद्यमान आहे. जसं एखादा बर्फाचा गोळा घेतला, बर्फाची आकृती घेऊ, समजा चौकोनी बर्फ आहे, तर चौकोनी बर्फ पाहिलाय ना तुम्ही? काय महाराज रसवंतीमध्ये होता ना, पाहिलाय? मोठा बर्फाचा गोळा चौकोनी बर्फ असतो. त्या बर्फामध्ये जर तुम्ही विचारलं हे काय आहे, तुम्ही म्हणणार हा बर्फ आहे. पण दुसरा काय म्हणणार, नाही हे पाणी आहे. मग कोणतं खरंय बरं? पाणी आहे का बर्फ आहे? परंतु आता काय दिसतंय, ते बर्फ आहे, परंतु पाण्या व्यतिरिक्त काही आहे का? त्या बर्फाच्या एक एक कणाला तुम्ही तोडून तोडून बघा, एक एक कणाचं परीक्षण करून बघा. तो आता दिसतोय बर्फ, परंतु वस्तुतः ते पाणीच आहे, पाण्याचंच रूप आहे. पाण्याने रूप बदलले, बर्फामध्ये गेलाय. तेच पाणी आहे, त्याचं रूप परिवर्तित झालेलं आहे. जसं पाणी त्या बर्फाच्या प्रत्येक अंशामध्ये व्यवस्थित प्रकारे समान रूपाने भरलेलं आहे, पाण्याच्या व्यतिरिक्त काहीच नाहीये त्याच्यामध्ये. त्याच प्रकारे परमात्मा या संपूर्ण चराचरामध्ये, ही जी काही सृष्टी दिसते या सर्वामध्ये तो भरलेला आहे. याला तोडून ताडून कितीही काही बघा, तो तिथे उपस्थित असणार म्हणजे असणार. परमात्म्याच्या व्यतिरिक्त काही नाहीये. जसं साखर सगळीकडून गोड आहे, परमात्मा त्या प्रकारे सगळीकडून समान रूपाने भरलेला आहे. असं म्हणायचं दुसऱ्या बाजूने गोड खायला सुरुवात करू, इकडून कमी गोड आहे, तिकडून कमी गोड आहे, इकडून जरा जास्त गोड लागेल, असं होतं का? गुळाचा खडा कुठूनही चावला तरीही सारखाच गोड लागतो. परमात्मा त्या प्रकारे इथे बसलं तर आपल्याला देव लवकर भेटेल आणि तिथे गेल्यानंतर भेटणार आहे असं नाहीये. तू तिथेही तेवढाच आहे, इथेही तेवढाच आहे. त्याची जी गोडी आहे, त्याचा जो आनंद, त्याचं जे सुख स्वरूप आहे, तेवढं सगळीकडे सारखं भरलेलं आहे. परंतु फक्त फरक एवढा आहे की आपलं जे मन आहे ते त्या ठिकाणी रमत नाही, मन लागत नाही. घरामध्ये अत्यंत विक्षेप असतात, इतके सगळे विक्षेपामध्ये घरात आपलं काही मन लागत नाही. म्हणून जिथे मन लागतं तिथे जाऊन त्याची प्रार्थना केली जाते. मग आपल्याला वाटेल की देव इथे राहतो, कारण आपल्याला तो इथे भेटला ना. घरी भेटला असता तर मग घरी. परंतु ज्याचं मन एकदम स्थिर होते परमात्म्याच्या श्री चरणावर, ज्याचं अंतःकरण अत्यंत संलग्न झालेलं आहे, त्या व्यक्ती करता परमात्मा देवळातही आहे, तो घरी पण आहे, तो स्मशानातही आहे आणि तो प्रत्येक ठिकाणी आहे. त्याच्याकरता त्याची अनुपस्थिती कधीच नाही, सदा सर्वदा उपस्थित आहे. म्हणून हे परमात्मा तुम्ही समम चरंतम सर्वत्र, सर्वत्र तुम्ही समान रूपाने विचरण करतात, कारण तुम्ही सगळीकडे सारखे भरलेले आहात. तुम्हाला चालायचीच गरज नाही, तुम्ही सर्वत्र आहात. भूतानां यन्मिथः कली, सर्व भूतांच्या ठाई तुम्ही अत्यंत मिथुनीकरण केल्यासारखं एकत्र जमलेले आहात, भरलेले आहात, याच्यापासून अन्वित आहात. परंतु जसं अन्वित असूनही काल आपण विचार केला होता की भगवान सर्वांमध्ये असून सर्वांपासून अलिप्त आहे. आपण हे सगळे दोष आणि गुण याच्यामध्ये लिप्त होऊन जातो. जसं सांगितले द्वासुपर्णा संयुजा सखाया, एक वृक्ष असतो आणि त्या झाडावर दोन पक्षी आहेत बरं का, दोन पक्षी आहेत. एक पक्षी त्या ठिकाणी काय करतो, एका फांदीवर बसतो आणि त्या दुसऱ्या पक्षाकडे फक्त पाहत राहतो.
तो काही करत नाही, पाहायचं सोडून काही काम करत नाही, केवळ पाहत राहतो. आणि जो दुसरा पक्षी तो काय करतो, तो त्या झाडावर लागलेलं जे फळ आहे ते खातो, त्याला टोच मारून मारून त्या फळाला खातो. जर ते फळ गोड लागलं तर आनंदित होतो, वा वा वा, चेहरा खुलून जातो. आणि जर ते फळ आंबट लागलं, कडू लागलं तर त्याचं तोंड वाकडं होऊन जातं, सुकून जाते, अरे रे 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 रे, खूप असं होतं. कारण तो जो जीव आहे, तो जो दुसरा पक्षी आहे ना, तो आपल्यासारखा जीवात्मा आहे, म्हणजे सामान्य अज्ञानी मूढ व्यक्ती आहे. आणि या हे संसार रूपी जे वृक्ष आहे, त्या वृक्षावर बसलेले जे दोन पक्षी आहेत, त्यातला एक जीवात्मा म्हणजे आपण सगळे अज्ञानी लोक, आणि दुसरा परमात्मा जो काहीच करत नाही, फळ खात नाही, तो फक्त आपल्याकडे पाहत राहतो, तटस्थ होऊन आपलं परीक्षण करतो, सदा सर्वदा आपल्याला फक्त पाहत राहतो, याची काय काय दुर्बुद्धी आहे. भगवान म्हणणारे सांगतात, समजावून सांगतात, हे शास्त्र सांगते, हे फळ खाऊ नको बाळा, ते फळ खाऊन एक तर सुख मिळेल, नाही तर दुःख मिळेल, आनंद तुला मिळणार नाही त्यातून. आणि जीव काय करतो, या संपूर्ण संसाराला त्या ठिकाणी अगदी स्वाद घेतो, अगदी आनंद मनापासून स्वाद घेत राहतो. आणि त्या स्वादामध्ये काय होतं, 99% तर दुःखच मिळते, यात काही संशय नाही. त्यातून एखाद्या ठिकाणी चुकून हुकून कधीतरी सुखाचा जरा स्वाद मिळतो, वा वा, गोड आहे, लगेच खुश, याच्यामध्ये खरंच सुख आहे हो, म्हणून त्याला आणखी चवीनं चढायला लागतं. त्याच्यामधून परत परत दुःख मिळत जातात. आणि हे सगळे सुख आणि दुःखाचा भोग करणारा हा जीव असं आयुष्य घालवतो, शेवटपर्यंत मग तो पुढे मरून जातो. भगवान नेहमी त्याला केवळ पाहत असतात, आणि ते पाहायचं जे परीक्षणाचं जे काम आहे, हे भगवान श्रीकृष्ण वासुदेव तुम्हीच करतात. मला माहित आहे, या संपूर्ण विश्वाला तुम्हीच पाहतात, तुम्ही तारणहार आहात. म्हणून या सर्वाला चालवणं आणि चालवून त्याच्या संपूर्ण जीवाला ज्याच्या त्याच्या कर्मगतीचं जे फळ आहे ते त्याला व्यवस्थित प्रदान करण्याचं विशेष कार्य केवळ तुम्ही करतात. म्हणून हे भगवन, हे नारायण, हे आदि पुरुष, तुम्हाला माझा नमस्कार असो. नवेद कश्चित भगवंश्चिकीर्षतम तवेहमानस्य नृणाम विडंबनम नयस्य कश्चित दयितोस्ति कर्हिचित वेश्यश्च यस्मिन् विषमा मतिर्नृणाम. हे भगवन, हे नारायण, तुम्ही माणसासारखी लीला करता तिथे येऊन. एक माणूस म्हणून जन्माला आले भगवान श्रीकृष्ण, जन्म झाल्यापासूनची सगळी लीला आहे. म्हणजे जिथे जिथे तुम्ही ज्या ज्या योनीमध्ये त्या ठिकाणी जन्म घेतला, कुठे पशुच्या योनीमध्ये, कुठे एखाद्या पक्षाच्या योनीमध्ये, कुठे एखादा देवता बनून आले, कधी कुठे ऋषीमुनी बनून आले, कधी माणूस बनून आले, कधी काय, हे सगळे रूप तुम्ही घेऊन आले आणि लीला करायला लागले, अगदी साधारण व्यक्तीप्रमाणे. ज्या योनीमध्ये जशी जशी क्रिया चालते तसं सगळं तुम्ही करायला लागले. आणि आपलं जे दिव्य कार्य आहे त्याला तुम्ही कुणाच्या नकळत पूर्ण करून पुढे चालतात. हे भगवान, ती तुमची दिव्य लीला माहिती आहे आम्हाला. वेदामध्ये, शास्त्रामध्ये, आपल्या पुराणांमध्ये सगळं वर्णित आहे. त्या सर्व लीलांचं गुणगान जो व्यक्ती करतो अंतःकरणापासून, भगवान परमेश्वर परमात्मा त्याला या भवसागरापासून तारून घेऊन जातात. म्हणून हे भगवन, तुमचं नाम, तुमचं गुण गाण्यामध्येच माझं केवळ संपूर्ण आयुष्य निघून जावं. कारण जन्म कर्मच विश्वात्मन नजस्या कर्तुरात्मनः तिर्यं नृषीषु यादस्सु तदत्यंत विडंबनम. हे भगवन, तुमची दिव्यशी लीलाच एवढी गोड आहे, ती लीला एवढी सुंदर आहे की माझं मन त्यामध्ये रमावं. त्याच्यामध्ये एक गोष्ट सांगितली इथे. देवी कुंती म्हणते की भगवन, तुम्ही काय केलं होतं, गोप्याददे त्वयि कृतागसी दाम तावम. हे दामोदर, दाम म्हटलेलं, हे दामोदर, तुम्ही काय केलं, जेव्हा गोकुळामध्ये होते, माता यशोदेच्या घरी होते, तेव्हा एकदा नंदराणी आली आणि तुम्हाला दोऱ्यानं उखळाला बांधायला लागली. आणि भगवान परमेश्वर परमात्मा, तुम्ही तर साक्षात ईश्वर आहात, तरीही तुम्ही काय केलं बरं नाटक. जसं लहान लहान पोरं घरामध्ये करतात की नाही, अगदी तसंच त्यांनी केलं. माता यशोदा जशी दोरी घेऊन बांधायला आली, भगवान परमात्मा रडायला लागले. त्यांच्या डोळ्यामधून अश्रू आलं आणि भीतीपोटी, आता आई मला मारेल,
भीतीपोटी त्यांनी आपली मान खाली घातली आणि रडायला लागले. आणि रडता रडता त्यांच्या डोळ्यामध्ये इतकं सुंदर काजळ घातलं होतं आईने, ते काजळ सगळं गालावर पसरलं. आणि ते गालावर पसरलेलं जे काजळ आहे ना, ते इतकं जास्त सुंदर दिसायला लागलं, म्हणजे डोळ्यात होतं तेव्हा कमी सुंदर दिसत होतं, पण तुमचे ते रडके डोळे पाहून ना सगळे भक्त आनंदित होऊन गेले. आहा, धन्य आहे प्रभू. ओ भगवान परमात्मा, तुम्हाला कशाचं भय आहे? बघा, साक्षात भय सुद्धा तुमच्यापासून भयभीत आहे. साक्षात भयाची जी मूर्ती आहे ती सुद्धा तुमच्यापासून भयभीत होते. मग अशा प्रकारे तुम्ही अत्यंत भयानक रूप घेणारे संहारकही आहात. ते तुमचं असं अक्राळ विक्राळ रूपही आहे, परंतु हे परमात्मन, आपल्या भक्तांना आनंद देण्याकरता तुम्ही रडता सुद्धा. वा वा वा. माता यशोदेला आनंद देण्याकरता ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रीत. विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता. भगवान परमात्मन, तुम्ही विश्वाचा जनिता आहात, विश्वाला पालन करणारे आहात, या संपूर्ण विश्वाचा संहार करणारे भयानक देखील आहात. तरीही त्या ठिकाणी तुम्ही भयकातर होऊन रडतायत. आपली आई मारेल या भयानं तुम्ही रडतायत. म्हणजे किती मोठा भाव आहे. माता कुंती म्हणते, बस ते रूप मला निरंतर माझ्या डोळ्यासमोर असतं आणि ते पाहून अत्यंत आनंद वाटतो. मी गदगद होऊन जाते, भाव विभ्वल होऊन जाते. हे भगवन, सा माम विमोहयती भीरपि यदपि भेती. आणि तेच रूप मला की नाही अत्यंत विमोहित करून टाकतं. बघा, भगवंताची केवढी दिव्य लीला आहे. परमात्मा काहीही करू शकतात. त्यांच्यासाठी असं काय आहे जे असाध्य आहे? ते काही पण करू शकतात. या संपूर्ण सृष्टीला निर्माण त्यांनी केलं एका सेकंदात. त्यांना काही वेळ लागला नाही. एका निश्वासामध्ये सगळं काही परिपूर्ण करून टाकलं. त्या परमात्म्याला हे सगळं चालवलं काय लागतंय? तरीही भगवान परमात्मा येतात आणि ते येतात ना म्हणून भक्त लोक काय करतात? आपला भाव व्यक्त करतात. भाव हा अत्यंत प्राधान्य आहे. भगवान परमात्म्याची एक एक सुंदर दिव्य लीला वर्णन करण्याकरता भक्तांनी सुंदर सुंदर भाव तिथे मांडले. मग कुणी काय म्हणतं? भगवान येतात ना, मग ते येतात तर त्याचे काय कारण आहे? कुणी म्हणतं काय? केचित आहुरजं जातं पुण्यश्लोकस्य कीर्तये यदो प्रियस्यान्भवाये मलयस्येव चंदनम. एक दृष्टांत दिला. माता कुंती म्हणते, जसं मलयागिरी आहे ना पर्वत, मलयाचल, तर त्या मलयाचल पर्वताची कीर्ती चारही दिशांनी सर्वत्र पसरावी म्हणून तिथे जसं चंदन निघतं ना, त्या डोंगरामधून चंदन निघतं, म्हणून त्या मलयाचल पर्वताची कीर्ती 7 समुद्राच्या पलीकडे. त्याच प्रकारे भगवान परमात्मा, तुम्ही तुमचा जो भक्त आहे, काय नाव त्याचं म्हणतात? पुण्यश्लोकस्य कीर्तये. जो यदुराजा आहे, यदुराजा जो पुण्यश्लोक आहे, तुमचा परमभक्त आहे, आणि त्या भक्ताच्या कीर्तीला उज्ज्वल करण्याकरता तुम्ही त्या यदुराजाच्या वंशामध्ये जन्माला आले, असं कारण सांगतात भक्त लोक. पुढे म्हणतात की काही भाव आणखी वेगळा आहे. हो, म्हणतात अपरे वसुदेवस्य देवक्याम याचितो भेगात. एकदा असं झालं, भगवान परमात्म्याची प्रार्थना करतायत. कोण? देवकी आणि वसुदेव. त्यांचा जो पूर्वजन्म आहे तिथे त्यांना प्रश्नी आणि सुतपा म्हटलं जातं. तर प्रश्नी सुतपा दोघे तप करतात. कशा करता? पुत्र मिळावा. आणि त्यांनी घनघोर तप केलं. भगवान प्रसन्न झाले आणि म्हटले, काय पाहिजे? हे म्हटले, देवा, आमची अशी इच्छा आहे की तुमच्यासारखं कोणीतरी आमच्या घरी पुत्र म्हणून जन्माला यावं. भगवान म्हणतात, माझ्यासारखं कुणीतरी काय म्हणता? माझ्यासारखं कुणी आहे का? भगवंताची काही रिप्लेसमेंट आहे का? त्यांच्या जागे कुणीतरी भरती करा. शक्य आहे का? हो, भगवान परमात्मा काढलं तर त्यांच्या व्यतिरिक्त त्यांची जागा कोण घेऊ शकतं? भगवान म्हटले, शक्य नाही ते. मग काय करावं लागेल? ते म्हटले, माझ्यासारखं का? मी स्वतःच मला यावं लागेल. माझ्यासारखं दुसरं कोणी नाहीच, मलाच यावं लागेल. परमात्मा म्हणतात, ठीक आहे, तुम्ही पुढचा जन्म घ्या, मी तुमच्या घरी पुत्र म्हणून जन्म घेईन. म्हणून ते वसुदेव आणि देवकी मातेला आनंद देण्याकरता परमात्मा अज, अज म्हणजे जन्म ज्याचा नाही तो अज, अज असूनही भक्तांना आनंद देण्याकरता, भक्तांचं क्षेम वहन करण्याकरता आणि दुष्ट दैत्यांचं वध करण्याकरता, सुर लोकांना आनंद म्हणजे देवता लोकांना आनंद देण्याकरता
वाजता परमात्मा या ठिकाणी अवतार घेऊन येतात. हे असे अवताराचे अनेक कारण आहेत. पुढे म्हणतात की आणखी एक आहे हो, भारावतारणायन्ये भुवो नाव इवो दधौ. हे नाथ, हे नारायण, तुम्ही काय केलं? ही जी पृथ्वी आहे, या पृथ्वीला जेवढं जास्तीत जास्त पुण्य दिलं जातं ना, पृथ्वीवर जास्तीत जास्त पुण्य करणारे लोक राहिले तर काय होतं, पृथ्वी अत्यंत आनंदित असते. सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम. माता पृथ्वी जी आहे ना, ती सस्य श्यामला म्हणजे धनधान्याने संपन्न असते. हरित क्रांती ज्याला म्हणतात. माता पृथ्वी जेव्हा प्रसन्न होते तेव्हा सगळीकडे हिरवं हिरवं असतं. मग अशा प्रकारे माता पृथ्वीवर अनंत आभार असतात जे लोक पुण्य करतात. परंतु जे पाप करणारे असतात, पाप करणाऱ्यांची पाप प्रवृत्ती पाहून माता पृथ्वी अत्यंत दुःखी होऊन जाते, वाईट वाटतं तिला. मग ते जे आहे पृथ्वीवर अनेक असंख्य पाप करणारे मोठमोठे महारथी झाले. मग त्या पृथ्वीला ओझं झालं त्या सगळ्यांचं. तिला आता शेष भार करी म्हणले ना, शेष ज्या शेषावर पृथ्वी बसलेली आहे, शेष नागावर, त्या शेष नागाला ती पृथ्वी अत्यंत वजनदार वाटायला लागली. का बरं? म्हणतात त्या पृथ्वीवर पाप करणाऱ्यांची संख्या वाढली म्हणे. मग त्याच्यामुळे पृथ्वी जास्त वजन झालं, शेषालाही जड झालीये. मग ती पृथ्वी अत्यंत दुःखी होऊन जाते. अशी दुःखी असलेली पृथ्वी जिचं वजन हलकं करण्याकरता, जिच्यावर जमलेला कचरा साफ करण्याकरता, जे राक्षस दैत्य लोक असतात, पापाचरण करणारे, त्यांचा सफाया करण्याकरता भगवान इथे येतात. हे कारण सांगितलं. भारवतार सीदंती भुरी भारेण जातो ह्यात्म भुवर्थितः. अशा प्रकारे भगवान परमात्मा एक एक अवतार घेतात. भवेस्मिन् क्लिश्यमानानां अविद्या काम कर्मभिः. आणि आणखी एक कारण सांगितलंय की अहो ते झालंच, मोठं कारण झालं. तुम्ही देवकी वसुदेवाला तृप्त केलं, तुम्ही देवतांना केलं, तुम्ही राक्षसांना मारलं, तुम्ही जसं एक यदुराजाला त्या ठिकाणी पुण्य दिलं. हे सगळं केलं तुम्ही इतरांच्या करता, पण आपला काय फायदा आहे त्याच्यात? आपला काय फायदा आहे बरं? तुम्हाला काही वाटतो का फायदा? भगवान परमात्मा अवतार घेऊन आले, त्यात आपला काय उपयोग आहे? जे काय झालं ते त्यांच्या करता झालं. ज्यांची ज्यांची नावं दिली त्यात आपलं कुठं नाव आलं का? मग आपला काय उपयोग, आपला काय फायदा झाला? भगवान पृथ्वीवर आले त्यात आपला काय फायदा झाला? एक सुंदर एक प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे आपली ही कथा आहे बरं का. बघा, भगवान परमात्मा अवतार घेऊन आले नसते, त्यांनी गोड गोड अशी सुंदर सगळी लीला केली नसती. मग जर लीलाच केली नसती तर त्यांच्या लीलेचं हे चरित्र ग्रंथ कसा बनला असता? आणि तो ग्रंथ बनलाच नसता तर आपल्याला इथे बसून हे भागवत ऐकायला कसं मिळालं असतं? बघा, भगवान परमात्मा किती कृपाळू आहेत. ती म्हटले, अरे माझे जे भक्त आहेत त्यांचं कल्याण मी करतो, परंतु जे लोक अज्ञानामध्ये पीडित आहेत, जे निरंतर या भवरोगाने ग्रासलेले लोक आहेत, त्यांच्या उद्धाराकरता देखील मला काहीतरी केलं पाहिजे. परमात्मा कुणा एकट्याचा विचार नाही करत, सर्वांचा सारखा विचार करतात. कारण की आई वडिलांना कोणतं एक लेकरू कमी प्रिय आणि एखादं जास्त प्रिय असं नसतं ना. आई करता सगळे लेकरं कशी असतात? सारखी असतात. एखाद्याला फार जास्त प्रेम केलं आणि एखाद्याला कमी केलं, जर असं केलं तर मग ती आई कशाची? मग आज कलियुगामध्ये असं होऊ शकतं कदाचित, मला माहित नाही, परंतु असं होत नाही, बहुतेक नाही होत ना. आई आई असते. मग बघा, एक सामान्य आई जी की 2-4 लेकरांना जन्माला देते, ती जर भेदभाव करू शकत नाही तर ती जगाची आई आहे. परमात्मा आपल्या सर्वांची आई आहे. मग तो परमात्मा आपल्यावर असा भेदभाव का म्हणून करणार? संपूर्ण विश्वाला जन्म देणारी ती आई, मग परमात्मा आपल्याशी हा भेदभाव नाही करणार म्हणून ते परमात्मा आपल्यावर आणखी जास्त कृपा करतात. उलट म्हणतात ना, जे मागासलेले त्यांना पुढे घ्या, जे पुढे आहेत ते तर पुढेच राहणार आहेत, परंतु जे पाठीमागे राहिले त्यांना उचलून भगवान पुढे आणतात. हे काम करता. ही कथा अशी दिव्य ज्ञानगंगा आहे. भगवान परमेश्वराची ही कथा ऐकून तो व्यक्ती जीवनमुक्त होऊन जातोय. राजा परीक्षिताच्या उदाहरणातून आपल्याला कळतंय. म्हणून ही दिव्य लीला श्रवण करण्याकरता भगवान परमात्मा, तुम्ही ती अशी सुंदर सुंदर गोड लीला रचली की ती लीला जर आज ऐकली तरीही तो व्यक्ती तेवढंच पुण्य प्राप्त करतो, त्याला तेवढंच फळ मिळते. म्हणून श्रवण सगळ्यात पहिलं सांगितले, श्रवण. बघा, आपल्या सत्संगाचा नेहमी हा पाया आहे.
इथे तुम्ही सत्संग श्रवण केला तरच घरी जाऊन काहीतरी 2 वाक्य विचार करू शकतात त्याच्यावर. जर तुम्ही श्रवणच केलं नाही तर विचार कशावर करणार? जे दिवसामध्ये तुम्ही ढेकळं चाकत बसताय त्याच्यामध्ये सगळा विचार आहे. अरे असं झालं, किती तसं झालं. तुम्ही शेतामध्ये जे करणार आहेत, तुम्ही प्रपंचाच्या चिखलामध्ये जे काही शोधणार आहेत त्याच्यावरच विचार येईल. म्हणजे अगदी दिवस रात्रभर केवळ चिखलामध्ये राहायचं तुम्हाला पसंत आहे का? आनंद वाटतो का त्याच्यामध्ये? कितीही खराब माणूस, कितीही खराब जंतू, अत्यंत खराब असणाराही 24 तास त्यामध्ये राहू शकत नाही. त्याला थोडा वेळ तरी स्वतः करता बाहेर निघणं गरजेचं आहे. हा सत्संग त्या चिखलाला धुवून काढण्याकरता आहे. परमात्म्याची ती भक्ती श्रवण केल्यानंतर त्याची ती गुण लीला चिंतन करण्याकरता आपल्याला काहीतरी वाव मिळेल. म्हणून सगळ्यात पहिली पायरी आहे तुम्ही याला श्रवण करा, ऐका. शाळेमध्ये गेल्यानंतर सरळ सरळ तुम्हाला पुस्तक हातात देऊ मिळे वाचा, आणि वाचता नाही आलं म्हणून लगेच फटके नाही मिळाले का? कारण शिक्षकांना माहिती आहे वाचताच येत नाही, की कसं काय वाचेल. त्याच्याकरता त्याला पहिलं ऐकलं पाहिजे. खूप वेळा त्याला ऐकवतात, त्याचं मन रमवतात, त्याला गप्पा गोष्टींच्या माध्यमातून त्याचं मन रमवतात. त्याचं मन एकदा रमलं की मग पुढे अ आ ई लिहायला सुरुवात करते. त्याच्या आधी त्याचं मन रमणं गरजेचं आहे. तशी ही आपली शाळा आहे. शाळेमध्ये शिक्षक लोक जसं लहान पोरं राहतील घरी पळायचे नाही, कारण त्यांना सवय नसते, रडायला लागतात, मला जायचंय मला जायचंय. तर त्यांचं मन रमण्याकरता शिक्षक लोक पहिले त्यांना छान छान गोष्टी सांगतात. मग छान गोष्टी माध्यमातून त्यांचं मन जेव्हा रमलं तेव्हा ते बाळ जे आहे ना त्याला म्हटलं शाळेत जाऊ नको, रे तुमचं काम तुम्ही बघा, मला शाळेत जायचंय. होतं ना असं? आज ती परिस्थिती आहे. विद्यार्थी शाळा बुडवत नाही का बरं? त्यांना माहिती शाळेमध्ये रमले ते. आता भले अभ्यासात रमले ही गोष्ट खरी असेल असं नाहीये, पण शाळेमध्ये मित्रवर्ग आहे, शाळेमध्ये त्यांचा आणखी काहीतरी टाइमपास आहे, तर त्याच्या सगळ्या करता ते जातात की नाही? तशीच ही आपली शाळा आहे. इथे आपण आधी ऐकायचं. या भगवान परमेश्वराच्या दिव्य दिव्य ज्या गोष्टी आहेत त्या ऐकून 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 आपल्या मनाला इथे रमवायचं. नाही तर आलीच त्या दिवशी रडायला लागायचं, नाही इथे बसायचंच नाही. असं जर म्हटलं सत्संगामध्ये येण्याकरता आपण सगळे लहान पोरं आहेत. आध्यात्मिक दृष्टीने जर विचार केला तर अद्याप आपला जन्मही झालेला नाही. मग असे लहान लहान पोरं त्यांचं मन रमवण्याकरता भगवंताने ही शाळा उघडली. म्हणजे आता असंच केलं पाहिजे, कारण हे सगळे लोक रमणार नाही. त्याकरता ह्या सगळ्या गोड सुंदर सुंदर लीला तुम्ही रचल्या. हे भगवन, हे नारायण, त्या लीलांना आम्ही श्रवण करतो, आमचे कर्ण पवित्र होतात. त्या लीलांना आम्ही सरळ हृदयामध्ये स्थापित करतो, आमचं हृदय पवित्र होऊन जातं, अंतःकरण शुद्ध होऊन जातं. निरंतर त्या लीलाचं जे चरित्र गुणगान आपण करतो, जसं रक्त संपूर्ण शरीरामध्ये पसरत राहतं, रक्त जे शुद्ध करण्याचं काम करून जेव्हा पूर्ण शरीरात पसरतं आणि संपूर्ण शरीर निरोगी तंदुरुस्त ठेवतं, तसंच ही जी कथा आहे ही कथा हृदयामध्ये उतरल्यानंतर ना निरंतर त्याचं जर चिंतन करत राहिलं, त्याचं अभिसरण करत राहिलं तर आपलं संपूर्ण जे जीवन आहे ते शुद्ध ठेवतं. म्हणून ही कथा पहिली श्रवण करायची, ऐकायची, त्यानंतर स्मरण करायची. अशा प्रकारे हे भगवन तुम्ही ही कृपा केली हो, आमच्या सगळ्यांना कथा ऐकायला मिळावी म्हणून तुम्ही आले, एवढे कष्ट घेतले देवाने आणि सगळी लीला रचली. आणि लीला रचून रचून त्या ठिकाणी परमेश्वराने आपल्या सगळ्या भक्तांना आनंद दिला. म्हणून ही जी कथा आहे याचं फळही सांगितलं बघा. इथे भगवती कुंती सर्वांचा विचार करून या ठिकाणी बोलते, म्हणते भगवन हे जी कथा याला शृण्वन्ति गायन्ति गृणन्ति अभीक्षणशः भगवन स्मरन्ति नंदन्ति तवे हितं जनाः. जे लोक या कथेला शृण्वन्ति म्हणजे ऐकतील, या कथेचं गायन करतील, या कथेला गृणन्ति अभीक्षणशः निरंतर या कथेमध्ये रमण करतील, पुन्हा 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 भगवान परमेश्वराच्या या लीलेचं कीर्तन करतील, तर परमात्मा अविलंब त्यांच्या जवळ येऊन निरंतर निवास करतील, राहतील त्यांच्या जवळ. म्हणून तएव पश्यन्ति अचिरेण तावकम, त्या परमात्म्याला ते निरंतर आपल्या समोरच उभं पाहतील. हे जे लोक करतील. मग जसं नारदजींचं उदाहरण दिलं होतं त्या दिवशी त्यांनी पूर्वजन्माचं चरित्र सांगितलं. भगवंताच्या त्या दिव्य लीला ऐकून ऐकून श्रवण कीर्तन करून आज अशी स्थिती आहे की भगवान निरंतर त्यांच्या जवळच असतात, ते कधीही परमात्म्याला पाहू शकतात. ती स्थिती भक्तांची होते जर अशा प्रकारे त्यांनी परमात्म्याला प्रार्थना केली तर. म्हणून हे भगवन, हे नारायण, मला माहित आहे तुम्ही जरी नाटक करत असला, मी अगदी छोटा आहे, मी लहान आहे,
मी यादुकुळाते वगैरे वगैरे जे सगळं तुम्ही करताय, वस्तुतः ज्यांना माहीत आहे परमात्मा की तुम्ही स्वयं साक्षात नारायण आहात, ते तुमचं गुणचिंतन केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हे नाथ, हे परमात्मन, माझ्यावर कृपा करा. माझी बुद्धी निरंतर तुमच्यामध्येच त्या ठिकाणी राहिली पाहिजे, याकरता एक कृपा करा. काय कृपा करू आई? तेव्हा भगवती कुंती म्हणते की अथ विश्वेश विश्वात्मन विश्वमूर्ते स्वकेषु मे स्नेहपाशमिमं छिन्धि दृढं पाण्डुषु वृष्णिषु. हे नाथ, असं झालंय ना, या संसारात सगळं काही चांगलं चाललं, परंतु दोन गोष्टी गडबड झाल्या. काय गडबड झाली? म्हणते की पांडव जे आहेत आणि जे यदुवंशी आहेत, वृष्णी म्हणजे यदुवंशामध्ये जे बालक आहेत आणि पांडव लोक आहेत, यांच्यामध्ये माझा ना जीव गुंतलेला, म्हणजे ममता वाढलेली त्यांच्याप्रती. माझं वात्सल्य म्हणा की जी ममता आहे, तर ही ममतेचं जे पाश आहे ते सुद्धा एक बंधन वाटतं. म्हणजे ममत्वाचं हे बंधनही मला नको, परंतु ते तुटत नाही माझ्याच्यानं. म्हणून काय करा? स्नेहपाश विमम छिन्धि. छिन्धि म्हणजे तोडून टाका, याचं छेदन करा. हे जो पाश आहे या ममतेचा, याला तोडून टाका आणि माझं जे मन आहे निरंतर तुमच्या चरणावर रमेल अशी कृपा करा. म्हणजे बघा, ती आई आता एवढंही सगळं सोडून द्यायला, ते आतापर्यंत तर भगवत चिंतन केलंच आहे, तरीही म्हणते की माझ्या बालकांवरही माझा स्नेह नकोय, आता केवळ तुझ्या श्री चरणावरच माझा अनुराग असावा, अशी कृपा कर परमात्मा. भगवान हे श्रीकृष्ण, हे कृष्ण सख, हे कृष्ण सख म्हणजे अर्जुनाचे सखे, हे वृष्णी, हे भगवन, हे राजन, तुम्ही काय करा? हे गोविंद, गोद्विज, तुम्ही या पृथ्वीवर आले आहात ना, काय अवतार घेण्याकरता? गोद्विज म्हणजे गोमातेचं रक्षण करण्याकरता. गोमाता अत्यंत पवित्र आहे, अत्यंत दिव्य आहे. बघा, गोमाता ही अत्यंत पवित्र का आहे? कारण कलियुगाच्या लोकांना गोमातेचं महात्म्य माहित नाहीये. खरं तर आज काळाची ती गरज आहे. आपल्याकडे गोमाता नसते, परंतु शास्त्र सांगतं की ज्या घरामध्ये, लक्ष देऊन ऐका बरं का, आपल्या सगळ्यांच्या कामाची गोष्ट आहे, ज्या घरामध्ये जिथे गोमातेचं शेण रोज पडत नाही, ज्या घरामध्ये ज्ञानेश्वरी गीता पारायण होत नाही, निदान एक तरी ओवी, एक तरी काहीतरी भगवत कार्य झालं पाहिजे घरामध्ये, आणि ज्या घरामध्ये आतापर्यंत कधी साधू संतांचे पाय लागले नाही, आपण म्हणतो ना की महाराज तुम्ही या आमच्या घरी, आमच्या घराला पाय लागू द्या, ही जी काय म्हणतात रूढी परंपरा आहे ना, ही काही निरर्थक नाही, शास्त्रीय आहे. शास्त्रात सांगितले की ज्या घराला कधी संत महापुरुषांचे चरण स्पर्श झाले नाही, ज्या घरात कधी तुळशीची पूजा नाही, ज्या घरात भगवत कार्य नाही, आणि विशेष ज्या घरामध्ये कधी गोमातेची सेवा नाही, ते घर स्मशान आहे. काय आहे स्मशान म्हणजे? काय हो? हा, रडायची जागा. काय असतं स्मशानात? हा 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 हा, ही ही ही, हे चालतं ना स्मशान. ते स्मशान रडायची जी जागा आहे, ते आपलं घर बनून जाईल. निरंतर इथे आपण विचार नाही केला तरी रडकच सगळं चालू राहील. हे जे आपण म्हणतो ना घरामध्ये सगळं दुःख दुःख आहे, त्याची हे सगळे कारण आपल्या लक्षात का येत नाही? आपल्या घराच्या अंगणात जर तुळस नाहीये, आपल्या घरामध्ये जर गोमातेची सेवा नाहीये, गोमातेच्या प्रित्यर्थ काहीच जर आपल्याकडे सेवा होत नाहीये, जर समजा घरामध्ये, आता शहरामध्ये किंवा गावामध्ये असं कधी कंजेस्टेड जागा असते, आपण गोमातेची सेवा करू नाही शकत, परंतु गोमातेच्या प्रित्यर्थ काहीतरी 1, 2, 4 रुपये कुठे डबड्यामध्ये ठेवत जा. कधीतरी कुठे जर गेलात गोशाळेमध्ये, जायला पाहिजे एकदा तरी, कुठल्या तरी गोशाळेत जाऊन गाईच्या चाऱ्या करता 2 रुपये का होईना दान करत जा. कारण की गोमातेची सेवा जर आपण केली नाही तर आपलं घर काय स्मशान आहे, रडण्याची जागा बनून जाईल. म्हणून अशा प्रकारे निरंतर आपण जागृत राहिलं पाहिजे. भगवान श्रीकृष्ण बघा, साक्षात परमात्मा ज्या गोमातेची सेवा करतात ती किती पूजनीय असेल. आपल्यासारख्यांनी तर किती केली पाहिजे ते गोमातेची पूजा. भगवान स्वयं सांगतात की परमात्म्यासाठीही ती पूजनीय आहे. आपल्यासाठी परमात्मा पूजनीय, परमात्म्याकरता गोमाता पूजनीय. म्हणजे ती माता गो किती जास्त पवित्र आहे, किती शुद्ध आहे आणि किती त्या ठिकाणी पुण्यशीला आहे.
आणि गोमाता म्हणजे तुम्ही जर्शी समजू नका बरं का, नाहीतर ज्यांच्याकडे जर्शी जास्त फुगून जातील, आम्ही केवढी सेवा करतोय, ते चुकीचं आहे. ती जर्शी आहे, ती गाय नाहीये. गाय म्हणजे गायच. ती जर्शी हा स्वतंत्र प्राणी आहे, त्याला गाय म्हणता येत. ते गायीसारखं दिसतं म्हणून त्याला गाय म्हणायला लागतं. ते दूध देते म्हणून गाय, परंतु गाय नाहीये, ती जर्शी आहे. पण गोमाता म्हणजे गाय. खरंच त्या ठिकाणी गोमाते गोविंद म्हटलेलं आहे. आणि पहिलं तुम्ही 3 लोकांचं रक्षण करायला आले. गो द्विज सुर पहिले सांगितले गोमातेचं रक्षण करण्याकरता. दुसरं म्हटले द्विज. द्विज म्हणजे ब्राह्मण. ब्राह्मण देवता जे की या संपूर्ण समाजामध्ये सर्वश्रेष्ठ आहेत, ज्यांच्याकडे वेद आहे, त्या वेदाचं रक्षण केलं, ब्राह्मणांचं रक्षण केलं तर बाकी वर्ण आपोआप सुरक्षित होऊन जातात. त्या ठिकाणी जर अनुशासन व्यवस्थित आहे तर समाज व्यवस्थित चालतो. कारण की जे ब्राह्मण आहेत ते राजाला शिकवतात आणि यथा राजा तथा प्रजा. जसा राजा आहे तशी प्रजा होऊन जाते. तर त्याच करता तुम्ही ब्राह्मणांचं रक्षण करतात, द्विज. त्यानंतर सुर म्हणजे देवता लोक, जे संत महात्मे आहेत त्यांनाही या ठिकाणी सुर साधू म्हटलं तरी चालेल. जे संत महापुरुष आहेत, या सर्वांना आनंद देण्याकरता तुमचा हा दिव्य अवतार आहे. म्हणून हे योगेश्वर, हे अखिल गुरु, अखिल म्हणजे जगत, संपूर्ण विश्वाचे जे गुरु आहेत, म्हणजे जगद्गुरु जे आहेत, कृष्णं वंदे जगद्गुरु, भगवान श्रीकृष्ण जगद्गुरु आहेत. हे योगेश्वर परमात्मन, हे भगवन नमस्ते, तुला नमस्कार आहे. अशा प्रकारे पृथा म्हणजेच देवी कुंती या ठिकाणी भगवान परमेश्वराची खूप सुंदर सुंदर त्या ठिकाणी गोष्टी सांगून एक प्रकारे त्या ठिकाणी परमात्म्याची स्तुती करते. भगवान नारायण आता प्रसन्न आहेत. कारण आधी काय म्हटलं होते, आत्या आम्ही छोटा आहे, तू माझी स्तुती करू नको, तुम्हाला नमस्कार करू नको. परंतु आता भगवान कृपाळू दयाळू त्या ठिकाणी काय करतात, मंदम जहास. मंदम जहास म्हणजे अत्यंत मंद हास्य केलं त्यांनी. काय मोठं मोठ्याने हसले नाही, अगदी शांतपणे स्मित हास्य केलं. आणि भगवंताच्या एका छोट्याशा स्मित हास्यामध्ये भक्ताचं कल्याण आहे. म्हणता मंदम जहास वैकुंठो मोहयन दिव मायया. त्यांच्या त्या अगदी समोहित असणारी मोहिनी जी त्यांची छबी सुंदर आहे, त्याच्यावर ते जे हसतात, अत्यंत संपूर्ण विश्व चराचर त्याच्यावर प्रलोभित होऊन जातं, मोहित होऊन जातं. अशा प्रकारे भगवान परमात्मा जे की सर्वांचं रक्षण करणारे आहेत, आता म्हणतात ठीक आहे, तुम्हा सर्वांचं ऐकलं, तुमच्या सगळ्यांचं कार्य पूर्ण केलं, आता निघलं पाहिजे की नाही, द्वारकेला गेलं पाहिजे की नाही, तिकडे भरपूर कामं पडले. म्हणून भगवान म्हणतात आता मी निघायला पाहिजे. जसं ते निघायला लागले, समोरून लगेच युधिष्ठिर महाराज आले. मग जाऊन द्यायचं नाही असंच ठरवलं सगळ्यांनी. म्हणतात भगवंताने कसं काय जायचं, कारण देवी कुंती म्हणते ना की बघा भगवन, तुमच्यापेक्षा दुसरा तारणहार नाही कोणी पृथ्वीवर आम्हाला, आणि तुम्ही आम्हाला सगळ्यांना सोडून चालले, हे कसं काय बरं, शोभत नाही. तसंच या ठिकाणी अत्यंत दुःखी झाले महाराज युधिष्ठिर की आता आपला तारणहारच आपल्यापासून निघून चाललाय. म्हणून अत्यंत दुःखी होऊन आह राजा धर्मसुतः चिंतयन् सुहृदांबधं प्राकृतेनात्मना विप्राः स्नेह मोह वशं गतः. बाकी सगळे लोक कमी दुःखी आहेत, राजा युधिष्ठिर जास्त दुःखी आहेत. का बरं, तर ते काय म्हणतात, धर्मसुत म्हणजे धर्मपुत्र राजा युधिष्ठिर. ते म्हणतात की हे महाराज, मी काय केलं, आहत आहे मी खूप जास्त, कारण की मी काय केलं, मी राजा आहे आणि ज्या शरीराला, या हडा माणसाच्या शरीराला शेवटी कोल्हे कुत्रे खातात, त्या शरीरासाठी मी एवढ्या अक्षौहिणी सैन्याला मारलं. या कुरुक्षेत्रावर एवढ्यांना मी मारलं या माझ्या या शरीराकरता. याचं काय व्हायचं उद्या, एकदा शरीर गेल्यानंतर सडणार, याला कोल्हे कुत्रे खाणार आहे. मग या शरीराच्या रक्षणाकरता, याचे सगळे व्यवस्थित लाड पुरवण्याकरता मी हे केलं का, मला खूप वाईट वाटतं. माझे सगळे बंधू बांधव गेले, मी काय विचारच केला नाही. पारके बघा, पश्यता ज्ञानम हृदि रूढम दुरात्मनः. मी बाल द्विज सुहृद सगळ्यांचा अपराधी आहे. जे बाल आहेत, लहान लहान पोरं अनाथ आहेत आज, त्या स्त्रिया विधवा आहेत आज, ते माता पिता संतानहीन आहेत. मग अशा प्रकारे या सगळ्यांचा दोष मला नाही लागणार का, मी राजा आहे. कारण की बाकी सगळे लोक लढतात ते मरतात, परंतु ज्याच्या अध्यक्षतेखाली जो सेनापती आहे तो राजा, त्या ठिकाणी या सर्व दोषाचा त्या ठिकाणी काय असतो, जबाबदार असतो.
जर सैन्य हरलं तर राजा हरून जातो, सैन्य जिंकलं तर राजाचा विजय आहे. म्हणजे संपूर्ण सगळं राजाकडे येतं. म्हणून मी कोणाचं काही पाहिलं नाही, काही बघितलं नाही. मी अगदी माझा बंधू पाहिला नाही, बांधव पाहिला नाही, चुलता मामा काका काही पाहिलं नाही, सगळे मारून टाकले. अशा प्रकारे मी अत्यंत दुःखी आहे. या सगळ्यांना मारून मी बरं आता राजाच्या गादीवर बसू कसा? तसंही आता एवढ्या सगळ्यांना मारल्यानंतर माझे शत्रू काही कमी असतील का पृथ्वीवर? हा, कारण प्रतिशोध घेण्याकरता सगळे लोक बसलेले आहेत आणि ते सगळे एकत्र आले आणि सगळ्यांनी एकाएकी आक्रमण केलं तर मी काय राहणार आहे का? भगवान परमात्मन काही करून रक्षा करा, कारण मला माहित आहे एवढं पाप केल्यानंतर करोडो वर्ष जरी मी नरकात राहिलो तरी माझं पाप काही कमी होणार नाही. म्हणून मला तर फार भीती वाटते, अत्यंत त्रास वाटतो की मी ह्या सगळ्यांना मारलेलं आहे. नैनो राज्ञः प्रजा भर्तुः धर्मयुद्धे वधोद्विषाम. मला माहित आहे की राजाचं कर्तव्य आहे की प्रजाचं रक्षण करण्याकरता धर्मयुद्ध केलं पाहिजे. तरीही या धर्मयुद्धाच्या विजयानंतर मी काय अजून संतुष्ट नाही, माझं मन काही पूर्ण नाही. इति मे न तु बोधाय कल्पते शासनम वचः. मला कळतच नाही की मी आता या शासन करू कसं, संपूर्ण राज्य मी सांभाळू कसं. स्त्रीणाम मद्दतबंधूनाम द्रोहो योसा विहोत्थतः कर्मभिर्ग्रहमेधियै नाहं कल्पो विपूरितुम. हे पंकज, हे यथा पंकेन पंकांभ सुरया वा सुराकृतं भूतहत्यां तथैवैकां न यज्ञैर्माष्टुमर्हति. हे नाथ, हे श्रीकृष्ण परमात्मन, मला कळतच नाही एवढं मोठं पाप चढले डोक्यावर की एक एक व्यक्ती जो मारला गेलेला आहे त्या एकेकाचे पाप नष्ट करण्याकरता, एकेकाला मारण्याचं जे पाप झालेलं आहे ते नष्ट करण्याकरता मी एक एक सहस्र यज्ञ जरी केला तरीही ते पाप कमी होणार नाही, हे मला माहित आहे. म्हणून आता मला प्रश्न पडलाय की मी करायचं काय? आपलं हे अत्यंत दुःख इति भीत. अशा प्रकारे हे 8 अध्याय इथे पूर्ण झाले. 9व्या अध्यायामध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्ण परमात्मा जवळ त्या ठिकाणी राजा युधिष्ठिर आपलं दुःखच केवळ सांगतायत की मी काय करू मला कळत नाही, कशा प्रकारे शासन करू मला कळत नाही. भगवान श्रीकृष्ण आता यावर सुंदर असा उपाय करतात आणि परमात्मा त्या ठिकाणी सगळ्या पांडवांना घेऊन सुंदर सुंदर जे सोन्याचे रथ होते त्या रथांवर सगळ्यांना बसवलं आणि भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी स्वतः निघाले. कुठे? जिथे कुरुक्षेत्रावर एक अत्यंत महाभागवत परमभक्त परमात्म्याचा निस्सीम एकनिष्ठ भक्त जो पडलेला आहे. काय त्यांचं नाव? भीष्म पितामह. पितामह भीष्मांच्याकडे आता राजा युधिष्ठिराला घेऊन जातात. उद्या तिथं गेल्यानंतर अत्यंत सुंदर असा दिव्य संवाद होणार आहे. हा संवाद जो अगदी क्वचित ऐकणं, हे ज्याचं भाग्य आहे, ज्याचं नशीब आहे त्याला हे ऐकायला मिळतं. आणि भीष्म महाराजांनी मरण्याच्या वेळी बघा, आपण जन्म कसा झालो आपल्याला ठाऊक नाही, आपण जगलो कसं हे माहित नाही, परंतु मृत्यू आपण कसा घ्यायचा हे आपल्या सर्वांच्या हातात आहे. भीष्म पितामह जसं मरतात तसं आपल्याला मरण आलं पाहिजे. भगवान श्रीकृष्ण समोर आहेत आणि त्यांनी स्तुती गायलेली आहे. त्याला भीष्म स्तवराज म्हटलंय. म्हणजे मृत्यूच्या ऐन मृत्यूच्या वेळी त्यांनी देवाची स्तुती गायली आहे आणि ती स्तुती अशी दिव्य अप्रतिम आहे, अद्भुत आहे. त्या स्तुतीला भीष्म स्तवराज म्हटलं. म्हणजे जगामध्ये आतापर्यंत जेवढे भक्त झाले आणि त्या सगळ्या भक्तांनी जी जी काही स्तुती देवाची केली त्या सगळ्या स्तुतीमध्ये सर्वात उत्कृष्ट ही स्तुती आहे जी की भीष्म महाराजांनी केली. म्हणून जेवढे स्तोत्र आहेत ते सगळ्यांचे राजा आहे. म्हणून हे भीष्म स्तवराज उद्या या ठिकाणी आपण श्रवण करणार आहोत. त्याकरता तुम्ही सर्वांनी उपस्थित राहावं. आजची झालेली सेवा परमेश्वराच्या श्री चरणावर समर्पित करून कथेला विश्राम दे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवा